सरपंच मंगेश साबळेचं अनोखं आंदोलन समोर आलेलं आहे। मंगेश साबळेंनी साडी नेसून आंदोलन केलंय। 5 वर्षांपासून पाणी पुरवठा योजनेचं काम होत नसल्याचा त्यांनी निषेध केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यामधील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेबाहेर साडी नेसून आंदोलन केलंय। गावात 5 वर्षापूर्वी जलजीवनाचं काम सुरू होऊनही काम पूर्ण होत नव्हतं, त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलंय। माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही। सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं। त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो। जलजीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले, अजून पूर्ण झालेलं नाही। त्या छड्या आणल्या, पाईप आणले, रोड मध्ये दाबून टाकले, ते पाईप सडायला आले, मात्र जलजीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही। आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे। आणि म्हणून शिवाला विनंती आहे, हे एस्टिमेट आहे जलजीवन मिशनचं 1,80,00,000 एस्टिमेट आहे।